नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 6th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 17 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स यामधील कन्स्ट्रक्शन नंबर 2 ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द लाईन, म्हणजे रेषेच्या बाहेर असणाऱ्या पॉइंटमधून आपल्याला त्या रेषेवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे, काढायचा आहे। तर ही कन्स्ट्रक्शन नंबर 2 आपण या ठिकाणी समजून घेऊन परपेंडिक्युलर बायसेक्टर कशाला म्हणतात ही एक नवीन डेफिनेशन आहे ती समजून घेणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 40 जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा ही विनंती। तर यामध्ये पहा, ही जी कन्स्ट्रक्शन जी आहे या कन्स्ट्रक्शनसाठी आपल्याला 3 मेथड या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्या पुस्तकामध्ये। तर यातली पहिली जी मेथड आहे बाय फोल्डिंग द पेपर, पेपरला फोल्ड करून, फोल्ड म्हणजे घडी घालणे, टू फोल्ड म्हणजे घडी घालणे। तर कागदाला घडी घालून आपल्याला काय करता येतं, एक लाईन जी असेल त्या लाईनच्या आउटसाइडला जर एक पॉईंट असेल तर त्या पॉईंटमधून आपल्याला त्या लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येतो। तर एक या पद्धतीचा एक रेक्टँग्युलर शेपचा मी कागद घेतलेला आहे आणि या कागदावरती आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत। ही लाईन मी इथे शक्यतो कागदावर ज्या लाईन आहेत त्याच्यावर न घेता मध्यभाग घेतलेली आहे, म्हणजे ती आपल्याला नीट दिसून येईल। या लाईनवर आपल्याला त्याच्या बाहेर आउटसाइडला, मग आउटसाइडला म्हटल्यावर तो कुठेही असेल, एक तर खालच्या भागात असेल पॉईंट किंवा वरच्या भागात असेल। तर साधारणपणे मी इथे वरच्या भागात इथे हा पॉईंट घेतोय, एम नावाचा पॉईंट घेऊ आणि ही रेषा लाईन एक्स वाय, दिस इज लाईन एक्स वाय अँड द पॉईंट इज एम। तर या एम पॉईंटमधनं आपल्याला इथे परपेंडिक्युलर काढायचा आहे। तर हा परपेंडिक्युलर काढण्यासाठी आपल्याला फक्त फोल्ड करायचं आहे, दिलेल्या या तुमच्या कागदाला फोल्डिंग करून। तर 2 फोल्ड आपल्याला करायचे आहेत, 2 घड्या घालायच्या आहेत। पहिलं फोल्डिंग जे आहे ती जी तुम्ही ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे या लाईनवर पहिलं फोल्डिंग आलं पाहिजे, म्हणजे बरोबर अशा पद्धतीने कागद फोल्ड करा की ती जी लाईन तुम्ही काढलेली आहे ती बरोबर त्या ठिकाणी त्या फोल्डिंगवर येईल बा। हे अशा पद्धतीने आपण पुन्हा दाखवतो, उलगडून पहा, ही लाईन बरोबर त्या फोल्डिंगवर आलेली आहे। या प्रकारे पहिलं फोल्डिंग होईल आणि दुसरं जे फोल्डिंग आहे, पहिलं फोल्डिंग याप्रमाणे केल्यानंतर दुसरं फोल्डिंग असं करायचं आहे की हा जो पॉईंट एम आहे हा पॉईंट त्या फोल्डवर आला पाहिजे, घडीवर आला पाहिजे। ही नंबर 2 फोल्डिंग, दुसरं फोल्डिंग जे आहे ते असं होईल, पॉईंट जो आहे तो येईल आणि तो पॉईंट येत असताना या ज्या 2 साइड्स आहेत त्या मात्र एकमेकाला जुळल्या पाहिजेत, हे ध्यानात ठेवायचं आहे। हे दुसरं फोल्डिंग केलं आहे मी आणि फोल्डिंग करताना हा पॉईंट पहा बरोबर त्या फोल्डवर घडीवर आलेला आहे। आता याला अनफोल्ड करतो, पुन्हा घडी काढतो त्याची। अनफोल्ड केल्यानंतर आपल्याला दिसेल पहा की इथे ही आडवी जी फोल्डिंग आहे ती म्हणजे आपली लाईन एक्स वाय आणि ते पहा उभी फोल्डिंग दिसते तुम्हाला या पद्धतीने, ती बरोबर पॉईंट एम मधनं गेलेली आहे। तर ही जी उभी फोल्डिंग आहे याच्यावर आपण पट्टीच्या सहाय्याने जर लाईन ड्रॉ केली तर तिथे आपल्याला सेकंड नंबरची लाईन मिळेल जी पहिल्या लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे। दिस इज सेकंड लाईन अँड दिस लाईन इज परपेंडिक्युलर टू द फर्स्ट लाईन। ही लाईन जी आहे ती बरोबर घडीवर आपली होती, इथे राईट अँगल तयार झालेला आहे। दिस इज फर्स्ट मेथड। शक्यतो याच्यावर आपला क्वेश्चन येत नाही परीक्षेला, परंतु ही समजून घ्या, आपण अशा पद्धतीची कृती करून पहा म्हणजे आपल्याला कळेल। लुक ॲट दिस फिगर, ही आपण पहिलं फोल्डिंग केलं आहे आणि इथे हा पॉईंट घेऊन त्याच्यावर हे दुसरं उभं फोल्डिंग केलेलं आहे। तर 2 फोल्डच्या साहाय्याने आपल्याला ही रचना करता येते, कन्स्ट्रक्शन करता येतं। नंबर 2 मध्ये आपल्याला करायचं आहे युझिंग अ सेट स्क्वेअर। सेट स्क्वेअरचा वापर करून आपल्याला लाईनच्या बाहेर असलेल्या पॉईंटमधनं लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे। तर हे उदाहरणाने समजून घेऊ आपण, क्वेश्चन त्यासाठी घेतलेला आहे। ड्रॉ लाईन पी क्यू, टेक पॉईंट टी एनीवेअर आउटसाइड द लाईन, म्हणजे कुठेही घ्या आउटसाइड द लाईन। युझिंग सेट स्क्वेअर ड्रॉ परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू फ्रॉम पॉईंट टी। तर पट्टीच्या सहाय्याने आपण आधी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पी क्यू नावाची एक लाईन ड्रॉ करणार आहोत। ही पी क्यू नावाची लाईन आहे म्हणून त्याच्या बोथ एंडला ॲरो आलेच पाहिजेत। बोथ एंडला ॲरो नसतील तर ती लाईन होऊ शकत नाही, म्हणून ॲरो काढणं गरजेचं आहे। दिस इज लाईन पी क्यू
टी जो पॉईंट घ्यायचा याच्या आधीच्या मागच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण हा पॉईंट लाईनवर घेतला होता, पहा आठवत असेल आपल्याला. इथे मात्र हा जो पॉईंट आहे तो आपल्याला या लाईनच्या आउटसाईडला घ्यायचा आहे. तर हा पॉईंट इथे मी काढतोय, पहा हा पॉईंट टी आहे, तो तुम्ही लाईनच्या वर काढा किंवा खाली काढा, फक्त लाईनवर घेणार, आपल्याला तो घ्यायचा नाहीये. आता सेट स्क्वेअर वापरायचा आहे. दिस इज सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरच्या एक जो अँगल आहे, जो राईट अँगल आहे, दिस इज अ राईट अँगल हिअर अँड दिस टू साइड्स मेक द राईट अँगल. राईट अँगल बनणाऱ्या ज्या दोन साइड्स आहेत, ही फर्स्ट साइड उभी आणि ही खालची आडवी साइड, या दोन साइड्स आपल्याला इथे जुळवायच्यात. पाहता जी खालची जी साइड आहे ती लाईन पी क्यू ला जुळवायची आणि जी उभी साइड आहे ती तुमची या पॉईंट टी ला जुळवायची. तर या पद्धतीने आपण त्याला सरकवून हळूच पुढे पुढे घेऊ आणि बरोबर दोन्ही गोष्टी जुळवायच्यात. पहा बोथ साइड्स टच झाल्या पाहिजेत. हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल साइड जी आहे ती लाईन पी क्यू ला टच झालेली आहे आणि जी व्हर्टिकल साइड आहे, उभी साइड आहे, ती पॉईंट टी ला टच झालेली आहे. आणि मग यातनं आपल्याला इथे पेन्सिलच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करायची आणि ती लाईन पुढे पट्टीने आपल्याला वाढवायची आहे. तर ही जी उभी लाईन आपण काढलेली आहे ही या आडव्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. पहा इथे राईट अँगल तयार झालेला आहे. इन दिस वे वी कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर बाय युजिंग सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा वापर करून आपल्याला परपेंडिक्युलर काढता येईल. तर हे आपल्याला लिहिता येईल असं, लाईन पी क्यू इज परपेंडिक्युलर टू लाईन टी आर म्हणून आपण इथे लाईन टी आर किंवा लाईन आर टी. हा टी बिंदू पॉईंट होता, तो आधी आपण लाईनच्या बाहेर घेतला होता आणि दुसरा एक बिंदू घेऊन आपण त्या उभ्या लाईनला नाव देऊ शकतो. किंवा आपल्याला असंही लिहिता येईल, ऑर लाईन टी आर इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. दिस इज मेथड नंबर 2. देन द मेथड नंबर 3. मेथड नंबर 3 मध्ये आपल्याला कंपास आणि रूलर मीन्स स्केल म्हणजे पट्टी आणि कंपासचा वापर करून आपल्याला लाईनच्या बाहेर असलेल्या पॉईंटमधून लाईनला परपेंडिक्युलर काढायचा आहे. त्याचं एक्झाम्पल घेतले पहा, ड्रॉ लाईन बी, टेक पॉइंट एक्स एनीवेअर आउटसाइड द लाईन युजिंग कंपास, ड्रॉ परपेंडिक्युलर टू लाईन बी फ्रॉम पॉइंट एक्स. लाईनच्या बाहेर आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटमधनं कंपासच्या सहाय्याने आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर इथे आपण एक लाईन काढणार आहोत. या लाईनला नाव देऊ लाईन बी. त्यांनी दिलेलंच नाव आपल्याला वापरायचं आहे, 1 लेटर नेम दिलेलं आहे. दिस इज लाईन बी. टेक पॉइंट एक्स. आता हा जो एक्स आहे हा तुम्ही या लाईनच्या वरच्या भागात घ्या किंवा खालच्या भागात घ्या, कुठेही घ्या. समजा आपण इथे आपण वर घेतला होता पहा लाईनच्या वर, आता आपण खालच्या भागात घेऊन काढू. कुठेही जरी पॉईंट घेतला तरी काही अडचण नाही आपल्याला. हा पॉईंट एक्स आहे जो लाईनच्या खालच्या भागात आपण घेतला. आता या ठिकाणी या पॉईंटमधनं आपल्याला या आडव्या लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तर तो काढण्यासाठी आपल्याला कंपास आणि पट्टी वापरायची, रूलर वापरायची. रूलर म्हणजे पट्टी. तर कंपासला पेन्सिल अशा पद्धतीने लावा की कंपासचं लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक हे असं एकत्र आलं पाहिजे किंवा एका सरळ रेषेमध्ये असलं पाहिजे. तर या पद्धतीचं आपल्याला हे व्यवस्थित पद्धतीने कंपास आधी लावून घ्यायची पेन्सिल आणि या पॉईंटवर आपण लोखंडी टोक ठेवायचे पहा, ज्या पॉईंटमधनं आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. एक्समधनं परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर एक ठराविक अंतर आपण घेणार आहोत यामध्ये अंदाजे, आणि या अंतराने आपण हे असं सटकलं जर आपल्या हातातून तर आपल्याला आपलं जे माप आहे ते चुकू शकतं आणि म्हणून आपण शक्यतो व्यवस्थित पद्धतीने हँडल करायचं आहे. एक्समधनं आपण 2 आर्क काढणार आहोत. एक आर्क, दिस इज फर्स्ट आर्क ॲट द लेफ्ट साइड आणि दिस इज सेकंड आर्क ॲट द राईट साइड. एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला असे 2 पद्धतीचे आर्क आपल्याला काढायचे पॉईंट एक्सवर ठेवून. पहा हे आर्क थोडेसे असे तिरपे मिळतील आपल्याला, कारण आपण एक्सवर पॉईंट लोखंडी टोक ठेवून हे 2 आर्क काढलेले आहेत. नवीन आपल्याला या ठिकाणी पॉईंट मिळालेले आहेत, यांना आपण नाव देऊन घेऊ. दिस इज पॉईंट आर अँड दिस इज पॉईंट टी. आता हे जे नवीन पॉईंट मिळालेले आहेत पहा, याच्या मधला जो सेगमेंट आहे म्हणजे आर पासून टी पर्यंतचा जो रेषेचा तुकडा दिसतोय आपल्याला, सेगमेंट म्हणू आपण त्याला, या सेगमेंटच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे. अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर या कंपासमध्ये घ्यायचं आहे. त्यासाठी आपण हा
याचं जे लोखंडी टोक आहे ते इथे आर वर ठेवूयात. पहा नीट समजून घ्या. आर वर लोखंड टोक ठेवायचं आपल्याला आणि अंतर किती घ्यायचं या दोघांमध्ये, तर या आर पासून टी पर्यंतचं जे अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त. तर साधारणपणे मला असं वाटतं की इथपर्यंत निम्म येईल आहे की नाही. मग याच्यापेक्षा थोडं जास्त आता अंतर आपण त्याचं घेऊ. त्याला मी पुढे ओढतोय पहा इथे ठेवून असं या पद्धतीने हे अंतर मी घेतले निम्म्यापेक्षा जास्त. आणि या अंतराने विरुद्ध बाजूला, ज्या बाजूला आपला पॉईंट आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आपण त्या ठिकाणी आर्क काढलेला आहे. पहा पॉईंट माझा खालच्या भागात आहे म्हणून मी वरच्या भागात आर्क काढलेला आहे. जर पॉईंट वरच्या भागात असता तर माझा आर्क कुठं आला असता, लाईनच्या खालच्या भागात आला असता. त्यानंतर हीच कृती करायची आपल्याला. पॉईंट टी वर लोखंड टोक ठेवून अंतर बदलायचं नाही आहे. त्याच अंतराने पुन्हा एक आपण दुसरा आर्क काढायचा आहे. पहा आता हे दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी एक पॉईंट मिळालेला आहे. आपण या पॉईंटला वाय असं नाव देऊ. दिस इज पॉईंट वाय. हा पॉईंट वाय आणि पॉईंट एक्स जे आहेत ते आपल्याला पट्टीच्या सहाय्याने एकमेकाला जोडायचे आहेत. म्हणजे हा परपेंडिक्युलर तयार होईल. पॉईंट एक्स मधून लाईन बी ला असलेला हा परपेंडिक्युलर या पद्धतीने. दिस इज परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट एक्स टू लाईन बी. लाईन बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एक्स वाय. बरोबर. किंवा आपलं असे म्हणता येईल लाईन एक्स वाय इज परपेंडिक्युलर टू लाईन बी. दोन्ही प्रकारे आपण म्हणू शकतो. तर ही मेथड नंबर 3 आहे. अशा प्रकारच्या 3 पद्धतीने आपल्याला पॉईंट जो आहे तो लाईनच्या बाहेर घेऊन आपण त्या पॉईंटमधून लाईनला परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकतो. यातली पहिली जी मेथड आहे ती फोल्डिंगसाठी आहे. ती शक्यतो आपल्याला परीक्षेला येत नाही पण तरी पण आपण त्याचा सराव करायचा आहे. मेथड नंबर 2 युजिंग सेट स्क्वेअर जे आहे ते आपण समजून घेतले. सेट स्क्वेअर ठेवायचा आहे फक्त. आणि मेथड नंबर 3. मेथड नंबर 3 मध्येच आपल्याला जरा जास्त क्रिया करायच्या आहेत तर त्याचा जास्त आपण सराव करणं अपेक्षित आहे. ही जी मेथड आहे याचा आपण जास्त सराव करायचा आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जरा जास्त गुंतागुंत आहे. फारशी गुंतागुंत वाटत नाही परंतु ती आपण सराव जर केला तर त्याचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग होणार आहे. सरावाचा फायदा होणार आहे. म्हणून याचा जास्त सराव करा या कृतीचा. आपण अशा पद्धतीने वेगवेगळे उदाहरणं मनाने घेऊन त्याचा त्या ठिकाणी सराव करू शकतो. आता पुढचा जो टॉपिक आहे ज्यामध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर असं एक नवीन संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. पहा आपण रोडने जाताना पाहिलं असेल की रोडच्या मध्यभागी एक छोटीशी भिंत बांधलेली असते. काय म्हणतात त्या भिंतीला? हां त्याला आपण डिवायडर म्हणतो पाहिजे की नाही. डिवायडर आहे किंवा त्याला दुभाजक म्हणतात मराठीतनं. तर ती जी मध्ये असणारी छोटीशी भिंत असते रोडच्या मध्ये ती काय करते तर त्या रोडचे 2 समान भाग करते. एक भाग जाण्यासाठी आणि दुसरा भाग येण्यासाठी. बरोबर. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करायची की जी सेगमेंटचे 2 समान भाग करेल. पहा इथे हा सेगमेंट RS आहे. लाईन सेगमेंट आहे. याच्या बोथ एंडला पॉईंट्स आहेत. पॉईंट्स असतील बोथ एंडला तर तो सेगमेंट असतो. लाईन सेगमेंट किंवा सेगमेंट. फक्त सेगमेंट म्हटलं तरी चालेल किंवा लाईन सेगमेंट म्हटलं तरी चालेल. तर हे सेगमेंटचं डिस्टन्स जे असतं ना ते ठरलेलं असतं. पहा ते आपल्याला पट्टीने मोजता येतं पण लाईनचं डिस्टन्स मात्र मोजता येत नाही कारण लाईन जी असते ती बोथ एंडला खूप लांबपर्यंत वाढवता येते. इट इज इन्फानाईट डिस्टन्स. म्हणजे आपण ते माप जे आहे ते कधीही मोजू शकत नाही परंतु आपण लाईन सेगमेंटचं माप मोजू शकतो. तर हे जे माप आहे पहा हे माप आपण जर पट्टीच्या सहाय्याने मोजलं RSचं तर पट्टीवर आपल्या या पद्धतीच्या या सेंटीमीटरच्या खुणा आहेत त्या सर्वांना परिचयाच्या आहेत. दिस इज 0 1 2. इथे फर्स्ट जे आहे ते 0 आहे. इथनं आपल्याला मोजायला सुरुवात करायची असते 1 पासून नाही. बरेच जण 1 पासून पुढे मोजतात आणि त्यामुळे त्यांचं डिस्टन्स 1 सेंटीमीटरने कमी भरतं कारण ते पहिला 1 सेंटीमीटर मोजतच नाहीत. म्हणजे 1 या आकड्यापासून पुढे मोजायचं नसतं. पहा तर आपल्या पट्टीवर जी पहिली खूण केलेली असते पहा त्या पहिल्या रेषेपासून आपल्याला पुढे काउंट करायचं असतं. तर इथे याप्रमाणे मी हे जर अंतर मोजलं तर मला दिसेल पहा हे माझं अंतर 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा जो सेगमेंट आहे तो 5 सेंटीमीटर आहे आणि हा जो पॉईंट आहे तो बरोबर 2.5 वर आहे. 2च्या पुढे 5वी रेषा 2.5 म्हणजे 5 सेंटीमीटरचे बरोबर हाफ डिस्टन्स झालेला आहे. इथे मी अशा प्रकारची खूण करतो. ही खूण आपल्याला सांगते की जेवढं डिस्टन्स R पासून T पर्यंत आहे तेवढं डिस्टन्स T पासून S पर्यंतचं आहे. मग ही जी लाईन काढली पाहिजे याच्या बोथ एंडला ॲरो आहेत म्हणजे ही लाईन M आहे. या लाईन M ने काय केलंय तर या लाईन सेगमेंटचे 2 सारखे भाग केलेले आहेत. दिस लाईन M डिव्हाइड्स द सेगमेंट इंटू 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट्स बनवणारी लाईन जी असते तिला बायसेक्टर म्हणायचंय. फक्त काय म्हणायचंय? बायसेक्टर. इट इज
बायसेक्टर बिकॉज इट इज ओनली मेक्स 2 इक्वल पार्ट्स. याने फक्त 2 पार्ट केले आहेत, परंतु इथले जे अँगल आहेत ते अँगल जर बघितले तर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येणार नाही की ते राईट अँगल आहे किंवा परपेंडिक्युलर आहे असं म्हणता येणार नाही, कारण परपेंडिक्युलर असण्यासाठी राईट अँगल तयार होणं गरजेचं आहे. तर इथे काही राईट अँगल तयार झालं नाही. पहा, हा ऑब्ट्यूज अँगल आहे, हा ॲक्यूट अँगल आहे, पुन्हा हा ऑब्ट्यूज आहे, हा ॲक्यूट आहे. तर या प्रकारच्या फिगरमध्ये जी लाईन आहे तिने 2 समान भाग केलेत, परंतु राईट अँगल मात्र बनवलेला नाही, आणि म्हणून या लाईनला फक्त आपण काय म्हणणार आहोत, बायसेक्टर. दिस इज ओनली कॉल्ड ॲज बायसेक्टर. लाईन एम इज बायसेक्टर ऑफ सेगमेंट आरएस. फिगर नंबर 2 जी आहे त्यामध्ये लाईन एच जी आहे, या लाईन एचने सेगमेंट सी डीचे 2 भाग तर केलेलेच आहेत, परंतु त्या 2 भाग करण्यासोबतच ती लाईन त्या सेगमेंटला परपेंडिक्युलर सुद्धा आहे. म्हणजे 2 कामं केले त्या लाईनने. पहिलं काम तर 2 इक्वल पार्ट्स बनवलेले आहेत या सेगमेंटचे, आणि दुसरं काम जे केलेलं आहे की ती जी लाईन आहे ती लाईन त्या सेगमेंटला परपेंडिक्युलर सुद्धा आहे, आणि म्हणून अशा या लाईनला म्हणायचंय परपेंडिक्युलर बायसेक्टर. लाईन एच ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, लाईन एम ही फक्त बायसेक्टर आहे. दोन्हीतला फरक समजावा यासाठी समोरासमोर अशा पद्धतीने या 2 फिगर काढून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सुद्धा या दोन्ही फिगर काढून त्याच्या खाली जी माहिती लिहिलेली आहे ती माहिती आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, जेणेकरून आपल्याला याचा उपयोग होईल अभ्यास करताना. अशा प्रकारे आपल्या पुस्तकात स्पष्टीकरण दिलेलं नाही, तर आपल्याला हे कळेल पाहिजे की ही लाईन एच जी आहे ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर पण आहे आणि बायसेक्ट केलेला आहे, म्हणजे 2 समान भाग सुद्धा केलेले आहेत. याची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल जी पुस्तकात नाही, पण आपण डेफिनेशन अशा प्रकारे लिहू शकतो त्याची. अ लाईन विच मेक 2 इक्वल पार्ट्स ऑफ सेगमेंट अँड इट इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट इज कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर बायसेक्टर. 2 इक्वल पार्ट्स बनवले पाहिजेत आणि त्या सेगमेंटला ती परपेंडिक्युलर सुद्धा असली पाहिजे. 2 अटी आहेत, दोन्ही अटी पूर्ण करणारी लाईन म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर या सेकंड नंबरच्या फिगरमध्ये ही जी लाईन आहे सेगमेंट आहे हा किती आहे पहा, आपण जर तो मोजला तर आपल्याला दिसेल 1 2 3 आणि 4 सेंटीमीटरचा सेगमेंट आहे, आणि ही जी एच लाईन आहे ती बरोबर 2 सेंटीमीटरच्या खुणेवर आलेली आहे पहा. म्हणजे बरोबर हा इकडचा तुकडा आणि हा इकडचा तुकडा इक्वल आहेत 2 सेंटीमीटर, इकडचे पण 2 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन नंबर 3 जे आहे ते समजून घ्यायचं आहे. आधी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर कशाला म्हणतात ते समजलं पाहिजे, तर त्यासाठी या 2 फिगर आपल्याला त्यातला फरक जो आहे तो सांगतील. ही लाईन एम इट इज ओनली कॉल्ड ॲज बायसेक्टर, आणि लाईन एच इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्टर असणे म्हणजे फक्त दिलेल्या सेगमेंटचे 2 समान तुकडे करणे, तिथे राईट अँगल तयार होत नसतो आणि ती जी लाईन आहे ती त्या सेगमेंटला परपेंडिक्युलर असत नाही. परंतु ज्यावेळेस परपेंडिक्युलर बायसेक्टर असं व्हायचं असेल त्यावेळेस 2 गोष्टी होतात की त्या लाईनने त्या सेगमेंटचे 2 समान तुकडे पण केले पाहिजेत आणि ती लाईन त्या सेगमेंटला परपेंडिक्युलर सुद्धा असली पाहिजे. असे दोन्ही कामं करणारी जी लाईन असेल तिलाच म्हणायचं परपेंडिक्युलर बायसेक्टर. नाऊ नेक्स्ट टॉपिक कन्स्ट्रक्शन नंबर 3 यावर जो दिलेला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. ड्रॉइंग परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. आपल्याला दिलेला सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. तर ही अतिशय सोप्या पद्धतीची कन्स्ट्रक्शन आहे, सोपी रचना आहे, समजून घ्या. आपण क्वेश्चन घेऊ. आपण इथे ड्रॉ लाईन सेगमेंट XY ऑफ 6 सेंटीमीटर बायसेक्ट इट युजिंग कंपास. तर 6 सेंटीमीटर जे आहे ते डिस्टन्स जरा असं जास्त होईल, आपण कमी घेऊ जरा थोडंसं. 6च्या ऐवजी आपण इथे 5 सेंटीमीटर घेऊ. ओके. ड्रॉ लाईन सेगमेंट XY 5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट युजिंग कंपास. तर आधी आपल्याला एक सेगमेंट काढायचा आहे. तर सेगमेंट काढण्यापूर्वी आपण इथे एक पॉईंट घेणार आहोत आणि या पॉईंटवर आपण आपल्या स्केलची रुलरची जी पहिली खूण आहे ती जुळवायची. ही जी पहिली खूण आहे इथे ही आपल्याला या काढलेल्या पॉईंटला जुळवायची आहे आणि आपल्याला किती सेंटीमीटरचं डिस्टन्स काढायचं आहे पहा. आता हे असं जुळलं पाहिजे अगदी व्यवस्थित. 5 सेंटीमीटर. तर 5 या
नंबर जवळ जी लांब जास्त लाईन दिसते पहा, तिथे 5 सेंटीमीटर कंप्लीट झालेले असतात. तर त्या 5च्या आकड्याजवळ जी लांब रेषा आहे तिच्या डोक्यावर आपल्याला दुसरा पॉईंट काढून घ्यायचा आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स काढलंय आपण हे झालं बरोबर 5 सेंटीमीटर. ते आपण जोडून घेऊ. दिस सेगमेंट इज ऑफ 5 सेंटीमीटर. सेगमेंट XY 5 सेंटीमीटरचा पट्टीने व्यवस्थित मोजून घ्या. मोजताना जर चुकलं तर आपलं पुढचं सगळंच त्या ठिकाणची तुमची जी कन्स्ट्रक्शन आहे ती चुकणार आहे. त्यामुळे पट्टीने व्यवस्थितपणे मोजा. अतिशय सोपी रचना आहे पाही. तर इथे आपल्याला जे 2 पॉईंट दिसतात, पॉईंट X आणि पॉईंट Y, यावर लोखंडी टोक ठेवायचं. आधी एकदा X वर ठेवायचं आणि 2 आर्क काढायचे, एक वर आणि एक खाली. हे आर्क काढताना आपल्याला त्यातलं जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे ते किती घ्यायचं या 2 टोकातलं, तर ते घ्यायचंय या सेगमेंटच्या अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त. अंदाज करायचा निम्म कुठे येईल तर मला वाटतं इथं निम्म येईल. मग याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचंय. पण मी इथे X वर हा पॉईंट ठेवतोय, लोखंडी टोक ठेवतोय आणि हे अंतर मला वाटतं हे निम्म आहे. तर निम्म्यापेक्षा मी थोडंसं जास्त अंतर मला घ्यायचंय. याला वाढवतोय पहा, हे निम्म्यापेक्षा जास्त. आणि या अंतराने मला 2 आर्क ड्रॉ करायचे, एक वरच्या भागात आणि एक लाईनच्या खालच्या भागात. व्हेरी सिम्पल. दिस इज व्हेरी सिम्पल. काहीच अवघड नाही यामध्ये. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, एक वर आर्क काढा, एक खाली. त्यानंतर दुसरी क्रिया. आता त्याच अंतराने, आता अंतर बदलायचं नाही पण त्याच अंतराने आपण अजून 2 आर्क काढायचे, एक वर आणि एक खाली. पॉईंट Y वर लोखंड टोक ठेवा आणि एक आर्क वर काढा, एक आर्क खाली काढा. आता हे दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट करतील त्या ठिकाणी नवीन पॉईंट मिळालेले आहेत. हा पॉईंट याला आपण A नाव देऊ आणि हा पॉईंट याला आपण B नाव देऊ. आता हे जो A आणि B हे पॉईंट जे आहेत ते आपण काय करू, पट्टीने एकमेकाला जोडून घेऊ. म्हणजे जी लाईन मिळेल AB, ही जी लाईन असणार आहे ती काय करणार आहे, या तुमच्या सेगमेंटचे बरोबर 2 समान तुकडे करणार आहे. पहा दिस लाईन, हा जो पॉईंट आहे इथे इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे याला आपण T असं नाव देऊ. तर XT डिस्टन्स आपण मोजूयात. टोटल डिस्टन्स X पासून Y पर्यंत किती होतं आपलं, 5 सेंटीमीटर. तर ही जी उभी लाईन आहे ती 5च्या निम्मी आली पाहिजे, बरोबर अर्धी झालं पाहिजे, हाफ झालं पाहिजे. कारण इक्वल पार्ट्स त्या सेगमेंटचे तयार करणारी लाईन म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर असं आपण म्हटलेलं आहे. तर या लाईनने, उभी जी लाईन काढली आपण, या लाईनमुळे XYचे 2 इक्वल तुकडे तयार झाले पाहिजे, पार्ट्स तयार झाले पाहिजे. तर हे अंतर बरोबर 2.5 भरलं पाहिजे. पहा 5च्या निम्म, 5च्या अर्ध, अडीच होतं, 2.5 होतंय की नाही पहा. लुक ॲट दिस. 2च्या पुढे पहा बरोबर छोट्या ज्या रेषा आहेत त्या 5व्या रेषेवर ही उभी लाईन आलेली, एकदम ॲक्युरेट आलेला आहे. आणि ॲक्युरेट का येत आहे, तर माझ्या पेन्सिलला बारीक टोक आहे. जितकं तुमच्या पेन्सिलचं टोक बारीक असेल तितकी फिगर तुमची ॲक्युरेट असणार आहे, हे ध्यानात घ्या. त्यामुळे आपण ज्यावेळेस या फिगर काढणार आहात तेव्हा तुमच्या पेन्सिलचं जे टोक आहे ते बारीक करा आणि चांगली पट्टी, चांगले साहित्य वापरा. तुमचं जे कंपास आहे ते सुद्धा काय असतं पहा, बऱ्याच वेळा हे कंपास काहींचं खूप ढिल्लं असतं, असं ठेवलं की ते लांब पळतं, ॲटोमॅटिक पळतं ते. तर असं कंपास असेल तर त्याने सुद्धा आपल्याला फिगर काढता येणार नाही. तर कंपास हे आपण त्याला दाब दिल्याशिवाय त्याने जागा सोडायला नको, अशा पद्धतीने. आणि ज्यावेळेस तुम्ही आर्क काढता त्यावेळेस हे असं धरा, म्हणजे आपण या पद्धतीने धरून आर्क काढा. तुम्ही बरेच विद्यार्थी काय करतात पहा, हे असं 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 पकडतात या प्रमाणे, इथे आर्क काढायचा आणि मग असं धरतात आणि असं आर्क काढण्याचा प्रयत्न करताना काय होतं, तर इथे आपला जोर बसतो आणि हे अंतर काय होतं पुढे जाऊन कमी होतं, म्हणजे आर्क काय होतं चुकतो. त्यापेक्षा आपण हे आर्क काढताना असं जर धरलं याप्रमाणे, असा आर्क काढला तर याच्यामध्ये काही चूक होण्याची शक्यता येत नाही. म्हणून व्यवस्थित पद्धतीने हँडलिंग करा. तुमचं जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही वस्तू वापराल तितकं त्या ठिकाणी तुमची फिगर ही ॲक्युरेट असणार आहे. तर अशा पद्धतीने दिस इज कन्स्ट्रक्शन नंबर 3, ज्यामध्ये आपल्याला दिलेल्या सेगमेंटचा आपण 2 इक्वल पार्ट्स बनवलेले आहेत, म्हणजे आपण त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 40 सोडवायचा आहे. पहा प्रॅक्टिस सेट 40 पुढे आपण नाव टाकले. प्रॅक्टिस सेट 40 मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आपण पुस्तकात काय आहे तो पाहून घेऊ आणि मग त्याचा आन्सर इथे आपण लिहिणार आहोत. ड्रॉ लाईन L, टेक पॉइंट P anywhere outside the line using a set square. Draw a line PQ perpendicular to line L.
तर एक लाईन काढायची यल, तिच्या बाहेर आउटसाइड एनीवेअर आउटसाइड म्हटलं आहे, आपल्याला पॉईंट पी घ्यायचा आहे आणि त्या पॉईंट पी मधनं त्या लाईन यलला आपल्याला सेट स्क्वेअरचा वापर करून परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर यासाठी आपण याप्रमाणे आधी सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करू, जिला यल असं नाव त्यांनी द्यायला सांगितलेलं आहे ते आपण देऊ. ओके, दिस इज लाईन यल. त्यानंतर आपल्याला पी हा पॉईंट घ्यायला सांगितला एनीवेअर. मग एनीवेअर म्हणण्यापेक्षा आपण इथे घेऊ हा पॉईंट पी आणि सेट स्क्वेअरच्या सहाय्याने आपल्याला इथे काय करायचं आहे, या पी मधनं या लाईन यलला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. तर त्यासाठी हा सेट स्क्वेअर आहे. सेट स्क्वेअर कसा जुळवायचा आपल्याला, तर त्याच्या ज्या बोथ एन साईड्स आहेत, राईट अँगल बनवणाऱ्या साईड्स आहेत, तर त्या साईड्सपैकी एक साईड या पॉईंट पीला टच झाली पाहिजे आणि दुसरी जी साईड आहे ती या लाईनला टच झाली पाहिजे. याप्रमाणे असं चालणार नाही, हे तिरकं होईल. तर दोन्ही बाजू व्यवस्थित पद्धतीने टच होणं गरजेचं आहे. आता टच झाल्यानंतर मला या पॉईंट पी मधनं जाणारी ही जी उभी साईड आहे त्याला खेटून मला ही लाईन ड्रॉ करायची आहे आणि ही लाईन स्केलच्या सहाय्याने, रुलरच्या सहाय्याने, पट्टीच्या सहाय्याने मला ती पुढे वाढवायची आहे. याप्रमाणे अदर एंडला इथे क्यू नाव देऊ, म्हणजे ही लाईन पी क्यू तयार झाली. इट इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. हे आपण याप्रमाणे लिहू शकतो असं, लाईन यल इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. और असं पण लिहिता येईल, लाईन पी क्यू इज मी म्हणताना इज परपेंडिक्युलर म्हणतोय, परंतु इथे त्याचं सिम्बॉल काढतोय. पहा, हा जो मी उलटा टी काढतोय हा सिम्बॉल आहे इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1चं हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो काय आहे तो पाहू आपण, पुस्तकात दिलेला आहे. ड्रॉ लाईन ए बी, टेक पॉइंट एम एनीवेअर आउटसाइड द लाईन. Using a compass and a ruler, draw a line MN perpendicular to line AB. AB ही लाईन ड्रॉ करायची आहे, त्याच्या आउटसाइडला पॉईंट एम काढायचा आहे आणि या पॉईंट एम मधून आपल्याला त्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. कंपास अँड रुलर म्हणजे कंपास आणि पट्टीचा वापर करून आपल्याला ती परपेंडिक्युलर लाईन जी आहे ती ड्रॉ करायची आहे. तर AB लाईन आपण आधी काढूयात. दिस इज लाईन AB. बोथ एंडला एरो असले पाहिजेत. आता जो पॉईंट मला घ्यायचा आहे एम, हा पॉईंट एम जो आहे तो आपण वरच्या बाजूला घेऊ. याच्या आधी आपण तो खालच्या बाजूला घेतला होता. पहा इथे वर मी हा पॉईंट एम घेतोय, लाईनच्या वरच्या भागात एम पॉईंट घेतलेला आहे. आता आपल्याला कंपास वापरून या पॉईंटमधनं जाणारा त्या ठिकाणी परपेंडिक्युलर काढायचा. तर पॉईंट एम वर लोखंडी टोक ठेवा आणि एका विशिष्ट अंतराने 2 आर्क काढून घ्यायचे आपल्याला. दिस इज फर्स्ट आर्क अँड दिस इज सेकंड आर्क. पॉईंट एम वर लोखंडी टोक ठेवून 2 आर्क त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. एक हा तुमचा लेफ्ट साईडला होईल आणि एक हा राईट साईडला होईल. तर 2 आर्क काढल्यानंतर त्यांना नवीन पॉईंट मिळणार आहे, त्यांना आपण नाव देऊ. हे जे नवीन पॉईंट्स आहेत त्यांना नाव द्या. दिस इज एक्स अँड दिस इज वाय. पॉईंट एक्स वर लोखंडी टोक ठेवा आणि अंतर घ्या या एक्स वायच्या, एक्स पासून वाय पर्यंतचं जे डिस्टन्स आहे, एक्स पासून वाय पर्यंतचं जे अंतर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या अंतराने अपोजिट साईडला, पॉईंट एमच्या अपोजिट साईडला आर्क काढायचा आहे. इथे पॉईंट एम वरच्या भागात आहे म्हणून खालच्या भागात मी इथे आर्क काढलेला आहे. हा फर्स्ट आर्क पॉईंट एक्स वर ठेवून त्यानंतर पॉईंट वाय वर लोखंडी टोक ठेवा आणि सेकंड आर्क काढा. दोन्ही आर्क ज्या ठिकाणी एकत्र आलेले आहे तिथे एक पॉईंट मिळालेला आहे, त्याला आपण एन असं नाव देऊ आणि हा पॉईंट एन आणि एम आपण पट्टीने एकमेकाला जोडणार आहोत, म्हणजे आपली परपेंडिक्युलर तयार होणार आहे. Look at this figure. In this way you can draw perpendicular
फ्रॉम द पॉईंट एम विच इज आउटसाइड द लाईन ए बी. ए बी या लाईनच्या आउटसाईडला बाहेर असणारी, म्हणजे आपण असं लिहू शकतो लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एम एन, किंवा उलटं पण म्हणता येईल आपल्याला हे लाईन एम एन इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. दोन पद्धतीने तुम्ही त्याचं लेखन करू शकता या फिगरचं अशा प्रकारे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलंय पहा. ड्रॉ अ लाईन सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 5.5 सेंटीमीटर, बायसेक्ट इट युझिंग अ कंपास अँड रुलर. 5.5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढायचा आहे ए बी नावाचा, आणि त्याचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे, म्हणजे त्याचे दोन समान भाग करायचे. दोन समान भाग करणे याला बायसेक्ट शब्द आहे पाहिजे. बायसेक्ट इट. बायसेक्ट इट म्हणजे त्याचे दोन समान भाग करा. कशाचे? या सेगमेंट ए बीचे दोन समान भाग करायचे आहेत. तर हे कसं करायचं ते आपल्याला पहा. आधी आपण इथे दिलेल्या लेंथचा सेगमेंट काढणार आहोत. तर हा सेगमेंट आहे 5.5. सुरुवातीला आपलं एक पॉईंट काढा इथे. त्यानंतर इथे फर्स्ट लाईन जुळवा. 5.5 म्हणजे 5च्या पुढे 5, हा 5चा आकडा इथं आहे, त्याच्या पुढे स्मॉल लाईन्स ज्या आहेत 1 2 3 4 5. 5 नंबरची लाईन आहे ती पण थोडीशी मोठी असते पहा, लगेच कळेल आपल्याला. त्याच्या डोक्यावर आपण पॉईंट काढायचा आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे, म्हणजे हे सेगमेंट तयार होईल 5.5. दिस इज अ लाईन सेगमेंट 5.5. याला नाव द्यायला सांगितलं त्यांनी ए बी. पट्टीने पुन्हा व्यवस्थित मोजून घेणं गरजेचं आहे. आता याचे बायसेक्ट कसं करायचं हे अतिशय सोपं आहे. अतिशय सोपी रचना आहे पाही. या बीवर किंवा एवर कुठेही लोखंडी टोक ठेवा आधी, आणि अंतर घ्या निम्म्यापेक्षा जास्त. या टोटल ए बीच्या हाफपेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे. पहा हे अंतर मी घेतो इथे, आणि याने वरच्या भागात एक आर्क काढायचा आहे आणि एक आर्क खालच्या भागात काढायचा आहे. ओके. आता त्याच अंतराने एवर लोखंडी टोक ठेवा, एक आर्क वरच्या भागात काढा, एक आर्क खालच्या भागात काढा. दोन्ही आर्क एकमेकाला इंटरसेक्ट करतील अशा पद्धतीने नवीन तुम्हाला तिथे लाईन जी आहे, नवीन पॉईंट मिळालेले आहेत, यांना आपण नाव देऊ. हा जो पॉईंट आहे याला आर नाव द्या, आणि हा जो पॉईंट आहे याला यस असं नाव द्या. तर हे आर आणि यस हे जे पॉईंट आहेत ते पट्टीने एकमेकाला जोडून घ्यायचे. पट्टी व्यवस्थित ठेवायची आधी, आणि मग लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करायची घाई करायची नाही आहे. जितकं ॲक्युरेट आपल्याला मग उत्तर येईल आपलं तितकं चांगलं आहे. तर ही जी लाईन आपण काढलेली आहे, या लाईनमुळे हा जो एक नवीन पॉईंट मिळालेला आहे याला आपण सी असं नाव देऊ. तर हे अंतर आपल्याला मोजून पाहायचं बरोबर आलं आहे का. टोटल डिस्टन्स आपलं किती होतं आठवा. हां, व्हेरी गुड. 5.5. तर 5.5चा हाफ किती व्हायला पाहिजे. 5चा हाफ व्हायला पाहिजे 2.5, आणि वरच्या 5चा हाफ व्हायला पाहिजे अगेन 2.5, म्हणजे 2.7 किंवा 2.8. मग आपली ही लाईन उभी जी आहे ती जुळली पाहिजे पहा. तर पट्टीने आपण ते तपासून पाहू. व्हेरी गुड. एकदम ॲक्युरेट आलेलं आहे माझं. 2.7ला ही लाईन जुळालेली आहे पहा अगदी. हे 5, हे 6 आणि 7. तर या पद्धतीने आपलं हे नीट पहा. आपण जी फिगर काढतोय ती ॲक्युरेटच आली पाहिजे. ॲक्युरेट येणारच आहे जेव्हा तुम्ही तुमचं पट्टी, तुमचं साधन, तुमचं सगळं जी कंपास आहे ती कंपास व्यवस्थित असली पाहिजे, पट्टी व्यवस्थित असली पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे पेन्सिलला टोक असलं पाहिजे. पेन्सिल जितकी टोकदार असेल तितकी आपली आकृती छान सुंदर, आणि छान सुंदर म्हणण्यापेक्षा ॲक्युरेट, त्याचं माप जे आहे ते अगदी ॲक्युरेट असणार आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 3. Now the last question of this practice set 40. Take a point R on line XY. Draw a line perpendicular to XY at R using a set square. तर इथं आता टेक अ पॉईंट R ऑन लाईन म्हटले पहा, म्हणजे हा R जो आहे तो लाईनवर काढायचा आहे, लाईनच्या आउटसाईडला नाही घ्यायचा. तर XY लाईन काढा, त्याच्या लाईनवर आपल्याला पॉईंट R काढायचा आहे. तर इथे आपण लाईन काढूयात. ओके, दिस इज लाईन XY.
आणि या XY लाईनच्या लाईनवर आपल्याला हा पॉईंट R घ्यायचा आहे. इथे हा पॉईंट R घ्यायला सांगितला आहे आणि या R मधून जाणारी परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. सेट स्क्वेअरचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी ती परपेंडिक्युलर काढायची आहे. तर सेट स्क्वेअर आपल्याला याप्रमाणे जुळवावा लागेल. पहा तिथे सेट स्क्वेअरचा जो कोपरा राईट अँगल आहे तो कोपरा इथे पॉईंट R ला जुळवायचा आहे. याप्रमाणे पहा हा कोपरा बरोबर पॉईंट R जवळ आलेला आहे आणि ही सी जी साईड आहे ती XY या लाईनला खेटून आलेली आहे. आणि मग हे जे उभी साईड आहे तिथून आपल्याला हा पॉईंट खाली घेता येईल सरळ असा. इन दिस वे दिस न्यू लाईन, याला आपण लाईन B असं म्हणू. लाईन B इज परपेंडिक्युलर टू लाईन XY. लाईन B इज परपेंडिक्युलर टू लाईन XY, किंवा हे असंही म्हणता येईल लाईन XY इज परपेंडिक्युलर टू लाईन B. तर हे आहे क्वेश्चन नंबर 4चा आन्सर. निश्चित आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओला लाईक करा आणि प्रॉब्लेम सेट 40 मधील 4 एक्झाम्पल्स आहेत ते तिथे आपण लिहून घ्याच. ते लिहून घेणं गरजेचंच आहे. परंतु त्यासोबतच याआधी आपण जे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स समजण्यासाठी तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत ते सुद्धा जर आपण लिहिले तर त्याचा आपल्याला सराव होईल, प्रॅक्टिस होईल. अँड यू नो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. धन्यवाद.